माझा विश्वास बसत नाहीये आपण कोणाचा तरी खून करू शकतो. हो ग, आपण काय होतो आणि काय झालंय, म्हणजे फक्त वागणं बोलणंच नाही, आपली विचार करण्याची पद्धत आहे किती बदलली आहे ग. स्टॉप इट यार रोहिणी, जस्ट स्टॉप इट. शांत, एवढा विचार करण्याची, एवढं मनाला लावून घ्यायची, एवढं गिल्टी फील करण्याची काहीच गरज नाहीये. हा ऐका ना, मी काय म्हणते, हे आपण जे काही करतोय ना, हे सगळं आपण स्वतःला वाचवण्यासाठी करतोय. दॅट्स इट. नाही अनु, काही असलं तरी शेवटी खून हा खून असतो आणि आपण हे सगळं इतक्या सराईतपणे करतोय ना, हे खूप भयानक आहे. हो ग, आपण सगळे क्रिमिनल माइंडेड होत चाललोय. नाही, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना, याचा मी फार वेगळ्या अँगलने विचार करते. म्हणजे रोहिणी यार, जस्ट थिंक ना, बघ, तू जर त्या दिवशी तुझ्या नवऱ्याला नसतं मारलं तर आज अभ्या, तू आणि तुझं बाळ, तुम्ही तिघे या जगात नसतात. तुला कसं कळत नाहीये यार? म्हणून म्हणते, एवढा विचार करण्याची, एवढं गिल्टी फील करण्याची काहीच गरज नाहीये. अनु गप्प बस, काय बोलतीयस? मी म्हंटल ना एकदा, खून हा खून असतो आणि खून करणारा गुन्हेगार असतो. पण सगळ्यांनी मिळून खून केला आणि आपण सगळे गुन्हेगार आहोत हे आपल्याला मान्य करायला हवं. हा ठीक आहे, फाईन, तुम्ही करा मान्य, तुम्ही करा विचार, मनाला लावून घ्या, गिल्टी फील करा, पण मी यापुढे गिल्टी फील करणार नाहीये. पण मला नाही वाटत आपण काही चूक केलंय म्हणून. आपण सगळं आपला जीव वाचवण्याकरिता करा जे करायचंय ते. मला नाही बोलायचं, तुम्ही झोपा इथे, मी चालली. गुड नाईट यार, करा जो विचार करायचा. खून केला ग मी, माझ्यातलं खून झाला, मारून टाकलं माझ्या नवऱ्याला. माझ्या बाळाला कळलं असेल का हे? तू काय विचार करेल माझ्याबद्दल? कदाचित ना, कदाचित त्यांनी माझ्या नवऱ्याचं किंचाळणं ऐकलं असेल. अगं, तू काय विचार करेल, त्याला काय वाटेल आता माझ्याबद्दल? अगं, मी कसं मारून टाकलं ग माझ्या नवऱ्याला, खून केला. रोहिणी शांत हो, तू शांत हो बघू. रोहिणी नाही नाही, तू शांत हो आधी. हे बघ मला माहितीये ग, जे काही झालं ते सगळं खूप वाईट होतं, पण रोहिणी तू असा त्रास नको करून घेऊ स्वतःला. रोहिणी, जे काही झालं ना, ते तुला लवकरात लवकर विसरावं लागेल. तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी तुला हे करावं लागेल रोहिणी. तू नको त्रास करून घेऊस. ते बघ, लवकरात लवकर विसरून जाते सगळं. शांत हो. खाली बघा, खाली बघा. हा, दगड झोंड आहेत. ऐका ना, थोडं खाली ठेवूया ना, खूप दमायला झालंय. सत्या, विकी, मी काय म्हणतो, ही बॉडी आपण इथेच ठेवूया ना, अजून कुठे दूर जाणार आहे आपण? हो ठीक आहे शेठ, काय सगळ्यांना अडकवण्याचा विचार आहे तुमचा? म्हणजे आता उद्या हे जर असाच जर टाकली आपण आणि जर गावली पोलिसांना, तर सगळेजण आपण जाऊ 12च्या भावात. कळला काय तुम्हाला? तर ह्याला काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चला ठीक आहे, ठरलंय ते करूया रे, चला पटकन. चला. हो ठीक आहे शेठ, क्या पहिला मान तुमचा. मी नाही. बरं ठीक आहे विकी शेठ.
दिवसाला अरे पाण्यासाठी मी तळमळत होतो रे. एक ग्लास पाणी तू देऊ शकला नाहीस मला. अरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला का ही दारू प्यावी लागली रे. खरंच मी आई शपथ सांगतो दारू सोडली होती रे. हे बघ आई शपथ दारू सोडली होती. अरे मी माझ्या मुलीला सांगणार होतो, प्रॉमिस करणार होतो, प्रॉमिस. मी आजपासून दारू पिणार नाही असं ओरडून जाणार होतो. मी दारू पिणार नाही ओरडून सांगणार होतो. तू पाण्याऐवजी या 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 बाटल्या जवळ ठेवल्यात रे. हेच रे, हेच माझ्या मुलीला सांगायला आलो होतो रे. प्रॉमिस करणार होतो आजपासून तुझ्या बापानी दारू सोडली ओरडून सांगणार होतो रे. पण तू ताणलेलं ठेवलंच मला असं. आणि अरे माझ्या अनुजाला मी सांगितलं तर ती विश्वास ठेवेल का सांग ना. आणि तिने का विश्वास ठेवायचा रे, काय ठेवायचा. अरे पण ए मी तुझ्याशी प्रेमाने काय बोलतोय. हा मी तुझ्याशी प्रेमाने काय बोलतोय. तुला ना थांब, तुला खडसून विचारतो. थांब, खडसून विचारला पाहिजे. थांब. ए हरामखोर. अरे आम्हाला डांबून काय ठेवलायस रे तू. माझ्या अनुजाला पण डांबून ठेवलंयस तू असंच. सोड सोड ना मला, तू इथून सोड ना. बघ बघ तुझ्या नरडीचा घोट घेतो की नाही. बाप्पामध्ये काय ताकद आहे ना, मग दाखवते तुला. लोखंड्या तुमच्या सगळ्यांचा घामटा काढला नो. खूप थकायला झालंय. माझी कंबर धरली पूर्ण. तू गप रे गप. कामचोरपणामुळे डोक्यात गेलास माझ्या. काय कंबर धरली आहे तुझी. ठीक आहे, आता वादावादी करू नका. माझा ऐका. समजा कुणी चुकून माकून जर चौकशीला आला रिसॉर्ट मध्ये तर सगळ्यांनी कानावर हात ठेवायचा सांगायचा, बरेच दिवस हा माणूस काय आमच्याकडे फिरकलेला नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही. खाल्ला तेवढा ध्यानात असू दे. हो हा, अजून एक गोष्ट सांगायची म्हणायची तर कोणीतरी आहे, ते कोणीतरी आहे. भास झाला तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यांना एकत्रच कसा भास होईल रे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपित. आपण इथून निघूया, मला भीती वाटते. आणि सत्या विकी. हो सत्य शेठ. चला आता. चल चल विकी शेठ. हा आता ही तर येईल घालून काय अर्थ नाही. चला चल हो ना पुढे. चला. ए माकडा, दारू काय ना. आम्हाला घाबरत होतो काय. आम्हाला घाबरत होतो. अरे स्वतःचा चेहरा दाखवायला तुला लाज वाटते, लाज. म्हणून माकडासारखा चेहरा लपवत असतोस रे. तुला काय वाटत. मी तुला घाबरलो. तुला नाही घाबरत रे. दारुगड. हे बघ दारुगड. हा अरे खरा चेहरा तुझा लोकांसमोर नाही आला ना तर नाव नाही सांगणार. दारुगड.
ए दारू उघड हा उघड असेल तर दारू उघड हा सोडणार नाही तुला ये ये ए दार उघडणार ए नको ए सोडणार ए सोडणार ए नको ना रे ए कोण आहे कोण आहे कोण आहे उठ 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 अरे अनु बेटा उठ अनु बेटा उठ 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 माझ्या अजूला काय झालं ना तुला काय सोडणार मी अनु बेटा अनु बेटा उठ 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 अनु बेटा उठ उठ ना ग उठ 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 ना बेटा उठ ना ग उठ उठ बेटा बेटा उठ बाबा आला तुझा तुझा बाबा आलाय घाबरायचं नाही आता बाबा आलाय तुझा उठ उठ बाबा उठ उठ काय झालं तुम्ही गप्प का आहात बोला ना काय झालं गप्प का आहात तुम्ही आणि ती अनुजा कुठे आहे अरे सांगा ना अनुजा कुठे आहे बोलण्यात आमचा थोडा वाद झाला ते आमच्यावर चिडून निघून गेली रूम मध्ये अनु बेटा हे बघ तुझा बाबा अनु बेटा उठ 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 बाबा तुझा बाबा 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 उठ उठ बाबा ये बाबा हाँ बाबा ये बाबा ये बेटा बाबा तो पहिल्यांदा माझ्यातला भावना झाला ग बोलायला भेटायला जीव तळमळत होता माझा जीव पण तळमळत होता मी ना इथे कोणाला तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं कधीच त्यांना दाखवलं नाही पण मी खूप मिस करायचं तुम्हाला मला ना सगळं आठवत होतं मी खूप त्रास दिला ना खूप त्रास दिला ना मी मला आठवत होतं मनातलं मनात मी खूप रडायचंय बाबा खूप मिस करायचं तुम्हाला मला वाटलं नव्हतं की आपल्या दोघांची पुन्हा भेट होईल म्हणून मला सोडून जाऊ नका तुला वाटलं कसं हा तुझा बाबा आहे ना बाबा नाही आलीस ना म्हणून
मी शोधायला बाहेर पडलो ना मग हा आणि तुला शोधलं मी हे बघ मी ठरवलं होतं का माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला शोधणार हा, मी शोधणार तुला आणि तू सापडलीस ना हा? दारू प्यायला तुम्ही बोला ना हो ग हो ऐका ना तुम्ही ना माणूस म्हणून कधीच वाईट नव्हता तुम्हाला माहितीये आपल्या दोघांमध्ये भांडणं का व्हायची तुमच्या या दारू पिण्याच्या सवयीमुळे बाबा ऐका ना मला वाटलं होतं की मी तुम्हाला सोडून गेली तुमची ही सवय बदलली असेल पण अजूनही तुम्ही दारू पिता बाबा नाही तुम्हाला माझ्यापेक्षा ही दारू महत्वाची आहे अजूनही हा बाबा नाही ग बेटा तुझी शपथ मी दारू सोडली होती ग मला ताण लागली होती मला जीव तारेला तळमळत होता इथे आणून ठेवलं आणि समोर तरी ना इथे दारूच्या बाटल्या होत्या इथे माझा जीव जायची वेळ आली होती मी खरं तुझी शपथ मी दारू सोडली होती ग नाही तरी मला प्यावी लागली ग खरंच तुझी शपथ बेटा तुझी शपथ हे बघ इथून बाहेर पडलो ना की मी खरंच मी नाही दारू पिणार खरंच तुझी शपथ हा विषय सोडून ना तू दुसरं काही बोल बेटा हा त्या माणसाने तुला पण बांधून ठेवलं होतं ना माणसांमधला ना सैतान आहे तो सैतान हा लागायचं नाही आता बाबा आलाय बाबा मला इथून बाहेर घेऊन जा मला घरी घेऊन जा इथून बाहेर काढा आणि कधीच सोडून जाऊ नका आता